हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण तांबूळ तयार करणार आहोत। माहूरगडावर रेणुका देवीच्या जिथं तांबूळ भेटतो तशा पद्धतीत आपण तयार करणार आहोत। त्यासाठी आपण नागिलीची पाने घेतलेली आहेत, सुपारी फोडून घेतलेली आहे, विलायची, लवंगा घेतलेले आहेत, सोप, साखर, आपण हे श्री गणेश पान पावडर घेतलेला आहे, कात घेतलाय, चुना। या नागिलीच्या पानाला कोणी नागिलीचे पानं म्हणतात, कोणी विड्याची पानं म्हणतात। हे पहा, मस्त आपण हे दगडाच्या खलबत्त्यामध्ये हे आपण तांबूळ तयार करणार आहोत। जसं की माहूरगडावर रेणुका देवीला तांबूळ प्रसाद म्हणून नेतात नैवेद्यासाठी, तसा आपण आज घरी तयार करणार आहोत। हे पहा, आता आपल्याला पहिल्यांदा थोडीशी साखर वाटून घेऊ। साखर झाल्यानंतर सुपारी, विलायची, लवंगा, या विलायचीचे आपण टक्कर काढून घेऊ। तुम्हाला काढायचे नसेल तर नाही टक्कर काढली विलायची तरी पण चालते। आता आपण सोप टाकून घेऊ, सोप पण याच्यामध्ये वाटून घेऊ। हे पहा, हे सर्व वाटून घेतलेले आहे, हे सर्व वाटून घेतलेलं आहे। तर आपण आता हा चुना लावून घेऊ, थोडासा, जास्त काही नाही लावायचा, थोडासा चुना आपल्याला लावून घ्यायचा आहे। चुन्याचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं। थोडंसं, आणि हे पहा, असं करून आपण साईडला सर्व पानं तयार करून घेऊ। एकदम कमीच लावून आपल्याला हे अशी पानं तयार करून सर्व घ्यायची आहेत। तुम्ही दोन जरी पानं घेऊन चुना लावला तरी पण चालते, कारण चुना जर जास्त वापरला हे पहा, मी हे 4 पानं घेतलेले आहेत, तर ह्या एकाच पानाला चुना लावायचा आहे। हे 2 पानाला आणि ह्या एका पानाला हे पहा असं फोल्ड करून असे तयार करून घेतलेले आहेत। हे पहा, हे सर्व आधी साहित्य टाकलेलं आहे। तर आता आपण याच्यावरती कात थोडासा टाकून घेऊ। कात झाला की हे पान टाकून घेऊ।
हे वाटून घेऊ. माहूरगडावर अशाच पद्धतीमध्ये मोठे उखळ आहेत. तांबूळ असा आपल्याला रेणुकादेवीवर करून दिला जातो. तांबूळ हे अत्यंत देवीला आवडतो, म्हणून आपण सर्व प्रसादासाठी तांबूळ हे घेऊन जातच असतो, कारण देवीला तांबूळ खूप प्रिय आहे. कोण आता हे मिक्सरमध्ये पण तांबूळ घरी तयार करत आहेत, पण जसं रेणुकादेवीवर तांबूळ मिळतो तशा पद्धतीची चव काही येत नाही. अशा दगडाच्या खलबत्त्यामध्ये जे आपण तांबूळ तयार करतो ते खूपच छान लागतो, जसं की माहूरगडावर भेटतो तसाच. हे पहा, मस्तपैकी आपला तांबूळ तयार झालेला आहे. हे आता आपण तांबूळ काढून घेऊ. पहा किती मस्त सुरेख कलर आलेला आहे. हे पहा किती मस्तपैकी आपला तांबूळ तयार झालेला आहे. आपण हे नवरात्रांना सुद्धा तांबूळ घरी करू शकतो, किंवा समजा आपल्या घरी महालक्ष्मीच्या वेळेस पण तांबूळ करून आपण हे महालक्ष्मी जेवल्या की तांबूळ म्हणून आपण देवीला नैवेद्य चढवू शकतो. आपला तांबूळ किती मस्त तयार झालेला आहे. रेणुका देवीच्या तिथं जसा भेटतो तसाच आपण घरच्या घरी करू शकतो. यूट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टची गरज आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.